Hello students, today you will learn about the chapter number 5, that is the cell structure and organization. In this chapter you will study in detail about the cell. Means in this chapter you will study cell structure and also how it organize. ही सेल कशी तयार झाली आहे, त्यामध्ये ऑर्गनेल्स कोणत्या आहेत, हे सगळं तुम्ही ह्या टॉपिकमध्ये ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहात. नाउ लेट स्टडी अबाउट दी सेल. सो व्हॉट इज सेल? सेल इज कॉल्ड अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ of all living organisms capable of independent existence and can perform all functions of life. So cell is the basic unit of every living organism. Cell हे काय एक basic unit आहे because cell form tissues and tissues form organs and these organs form organ system and this organ system form whole body. Organ system means respiratory system, digestive system, reproductive system, circulatory system, nervous system. These are different systems, okay, and all these organ system form the whole body. So cell is the basic unit of every living organism. So cell is called a structural and functional unit of life. Structural because it has a proper structure and it provide proper structure to that whole organism, and functional unit means every cell perform its specific function. प्रत्येक सेल त्याचं स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करत असते. अँड ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. ही जी सेल आहे कशी आहे, इट हॅज अ कॅपॅसिटी ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स बिकॉज एव्हरी सेल इज फुलफिल. See, this is the image of ultrastructure of the cell. So this cell contains the all cell organelles. So these are different cell organelles, and in this topic you will study detail about all these organelles. Okay, so every cell can perform its own function. So it is independent on the other. So this cell is capable of independent existence and can perform all functions of life. लाईफचे जेवढे काही फंक्शन्स आहेत ते ती परफॉर्म करू शकते आणि प्रत्येक सेल त्याचं फंक्शन परफॉर्म करते. त्यामुळेच पूर्ण बॉडी काय करते, ॲक्टिव्हिटीज करत असते, डे टू डे ॲक्टिव्हिटीज त्यामुळे होत असतात. देन मायक्रोस्कोप. So what is mean by microscope? Actually microscope is an instrument which is used to see smaller objects, too much smaller object. जे छोटे ऑब्जेक्ट आहेत ते आपल्या साध्या डोळ्याने आपण बघू शकत नाहीत, ते ऑब्जेक्ट्स आपण मायक्रोस्कोप थ्रू बघू शकतो. सो दीज मायक्रोस्कोप्स आर यूज टू सी सेल्स क्लिअरली. ह्या ज्या सेल्स आहेत त्या क्लिअरली बघायच्या असतील तर आपल्याला या मायक्रोस्कोपची गरज लागते. सो लार्जर सेल्स कॅन बी सीन थ्रू सिम्पल मायक्रोस्कोप. दिस मायक्रोस्कोप इज सिम्पल मायक्रोस्कोप. हा एक साधा मायक्रोस्कोप आहे अँड दिस मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज 50 to 100 टाइम्स. एवढी ती इमेज काय करू शकतो, मॅग्निफाय करू शकतो. लार्जर सेल्स बघायच्या असतील तर हा सिम्पल मायक्रोस्कोप यूज केला जातो. सो दिस इज द इमेज ऑफ मायक्रोस्कोप. आणि हे हा जी ग्लास आहे याच्यावरती ते ऑब्जेक्ट ठेवलं जातं आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्समधून ते बघितलं जातं. देन कंपाऊंड मायक्रोस्कोप. So if we want to see smaller cells, we require compound microscope. Smaller cells जर बघायच्या असतील तर आपल्याला हा कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे तो यूज करावा लागतो. सो दिस मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज 1000 टाइम्स ऑर मोर. म्हणजे याच्यामध्ये हाय मॅग्निफिकेशन कॅपॅसिटी आहे ॲज कम्पेअर टू सिम्पल मायक्रोस्कोप. अँड बोथ दीज मायक्रोस्कोप, हे जे दोन्ही मायक्रोस्कोप आहेत, सो इन आवर लॅबोरेटरी दीज टू मायक्रोस्कोप्स आर अवेलेबल फॉर टू सी सच स्मॉल ऑब्जेक्ट्स. सो अ बीम ऑफ लाईट इज यूज टू मेक थिंग्स व्हिजिबल. या मायक्रोस्कोपमध्ये लाईट यूज केली जाते थिंग्स व्हिजिबल होण्यासाठी, थिंग्स दिसण्यासाठी. सो दीज आर लाईट मायक्रोस्कोप. त्यामुळे हे जे मायक्रोस्कोप आहेत, सिम्पल मायक्रोस्कोप अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप, दीज आर लाईट मायक्रोस्कोप. अँड these are the इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे जे ह्यामध्ये आपण जे इमेज बघतो आहोत ह्या दोन्ही इमेज कशाच्या आहेत, दीज आर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे खूप ॲडव्हान्स्ड मायक्रोस्कोप आहे आणि टू मच स्मॉल ऑब्जेक्ट्स मीन्स इफ वी वॉन्ट टू सी इंटेरियर ऑफ सेल,
सेलचं इंटेरियर आपल्याला बघायचं असेल, त्यामध्ये कोणते ऑर्गनेल्स आहेत किंवा त्यांची अरेंजमेंट कशी आहे, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे ऑर्गनेल्सचं, हे सगळं बघायचं असेल तर आपल्याला हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करावा लागतो. सो दिस मायक्रोस्कोप इज यूज टू सी इंटेरियर ऑफ सेल अँड कॅन मॅग्निफाय इमेज 5 lakhs टाइम्स. एवढी याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. सिम्पल मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज 50 to 100 टाइम्स. अगेन कंपाऊंड मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज 1000 टाइम्स अँड दीज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज 5 lakhs टाइम्स. एवढे हे ॲडव्हान्स मायक्रोस्कोप आहेत. अँड द फर्स्ट मायक्रोस्कोप, आता रिसेंटली आपण यूज करतो, पण कॉमनली यूज जे मायक्रोस्कोप आहेत ते सिम्पल मायक्रोस्कोप अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि जो फर्स्ट मायक्रोस्कोप यूज केला गेला, म्हणजे सुरुवातीला जो फर्स्ट आहे मायक्रोस्कोप, तो लिवेनहुकने एक मायक्रोस्कोप फर्स्ट टाईम फाइंड आउट केला सिर्का लेट 60s या पिरियडमध्ये. ओके, नाव कॉमनली वी यूज these two microscope and these electron microscope is found in अदर लॅबोरेटरीज ज्या आहेत मोठ्या लॅबोरेटरीज तिथे हे यूज केले जातात. खूप डिटेल्ड स्ट्रक्चर बघायचं असेल तर हे मायक्रोस्कोप वापरले जातात. हियर इलेक्ट्रॉन इज यूज टू थिंग्स विजिबल करण्यासाठी इलेक्ट्रॉन ही एनर्जी यूज केली जाते अँड हियर लाईट इज यूज्ड. Then shapes of cells. Different cells have a different shapes. It may be spherical, rectangular, flattened, polygonal, oval, triangular, conical, columnar. अशा वेगवेगळ्या शेपमध्ये ह्या सेल्स असतात. See here, these red blood cells have a circular shape. यांचा जो शेप आहे तो कसा आहे, सर्क्युलर आहे. अगेन दिस ओहम सेल हॅज अ ओहम सेल. ओके, ओव्हल आहे शेप. अगेन दीज कॉलमनर एपिथेलियल सेल्स हॅव अ कॉलमनर शेप. असा कॉलमसारखा यांचा काय आहे, शेप आहे. अगेन बोन सेल, दिस इज अ बोन सेल. अगेन दिस इज अ नर्व सेल. सो ऑल दीज सेल्स हॅव अ डिफरंट शेप्स and also the size. So sizes of various cells. The smallest cell is the mycoplasma. सगळ्यात जी छोटी सेल आहे ती कोणती आहे, मायकोप्लाझ्मा. इट इज टाईप ऑफ बॅक्टेरिया. इट इज अबाउट 0.3 μm इन लेंथ. त्याची लेंथ किती आहे, 0.3 μm. खूप स्मॉल असते ही. सी, these are mycoplasma. So this image is of mycoplasma cells. After that, bacterial cells. These are 3 to 5 μm in length. यांची लेंथ किती आहे ह्या बॅक्टेरियल सेल्सच्या, ह्या ज्या सेल्स आहेत त्या काय आहेत, बॅक्टेरियल सेल्स. इट इज अबाउट 3 to 5 μm in length. देन द लार्जेस्ट सेल, सगळ्यात मोठी सेल कोणती आहे तर ऑस्ट्रिच एग. हे जे एग आहे ही पूर्ण लार्जेस्ट सेल आहे. नियरली 15 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटरचे आहे. हे एका हातामध्ये पूर्ण हे काय आहे, एक होल्ड केलेलं आहे, एवढं हे मोठी सेल आहे. देन द लॉंगेस्ट सेल, सगळ्यात ज्याची लेंथ जास्त आहे अशी सेल कोणती आहे तर नर्व सेल. नर्वस सिस्टीममधली जी आहे ही नर्व सेल. ओके, सो दिस इज द लॉंगेस्ट सेल अँड स्मॉलेस्ट इज mycoplasma and largest cell is the ostrich egg. Then cell theory was given by Schwann and Sheldon. सेल थेरी जी आहे म्हणजे सेल कशी तयार झाली, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ह्या ज्या थेरीज आहेत इनिशियली मीन्स अर्ली स्टेजमध्ये ती सेल थेरी वॉज प्रपोज्ड बाय शॉन अँड शाल्डन. दीज टू आर हियर सी MJ शाल्डन अँड थिओडर श्वान. हे जे दोन सायंटिस्ट आहेत त्यांनी सेल थेरी सुरुवातीला पुटफोर्ट केली, प्रपोज्ड केली. ओके, आफ्टर दॅट पण याच्यानंतर रुडॉल्फ व्हिर्चोने त्यात मॉडिफिकेशन्स केले, कारण शॉल्डन अँड शाल्डनने जी सेल थेरी प्रिपेअर केली होती, सो इन दॅट थेरी देअर वॉज नो एक्सप्लेनेशन अबाउट फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स. म्हणजेच नवीन नवीन ज्या सेल्स आहेत, एका सेलपासून दुसरी सेल कशी तयार होते, हे जे फॉर्मेशन आहे त्याचं कुठेही एक्सप्लेनेशन शॉन अँड शाल्डनच्या सेल थेरीमध्ये नव्हतं. सो आफ्टर दॅट रुडॉल्फ व्हिर्चॉ in 1855, see this scientist is Rudolf Virchow. यांनी काय केलं, ही सजेस्टेड दॅट न्यू सेल्स आर फॉर्म बाय सेल डिव्हिजन्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. ज्या नवीन सेल्स असतात त्या आधी जी एक सेल आहे त्याच्यापासून फॉर्म होतात. सो दिस इज द प्री एक्झिस्टिंग सेल, इनिशियल सेल, अँड दिस इनिशियल सेल फॉर्म न्यू सेल्स. सो
न्यू सेल आर फॉर्म बाय सेल डिव्हिजन फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. आधी जी सेल एक्झिस्ट आहे, अस्तित्वात आहे, त्यापासूनच नवीन सेल्स फॉर्म होतात. आणि धिस फिनॉमिनॉन मीन्स फॉर्मेशन ऑफ न्यू सेल फ्रॉम इट्स प्री एक्झिस्टिंग सेल्स इज टर्म इन अ वन फ्रेज दॅट दिस फ्रेज इज लॅटिन फ्रेज. एक लॅटिन फ्रेज आहे. कोणती आहे तर ओमनी सेल्युला ई सेल्युला. It is Latin phrase and the meaning of this phrase is every new cell formed by cell division from pre-existing cell means omni cellula e cellula. ही एक लॅटिन फ्रेज आहे. देन पोस्ट्युलेट्स ऑफ मॉडर्न सेल थेअरी. सेल थेअरीमधले पोस्ट्युलेट्स कोणते आहेत? सी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल्स. जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कशाने तयार झाले आहेत? ऑल दीज आर मेडअप ऑफ सेल्स. सेलनी बनलेले आहे. मराठीमध्ये आपण त्याला पेशी म्हणतो. सगळे जे काही सजीव आहेत ते कशाने बनले आहेत? पेशींनी बनले आहेत. सो ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल्स. देन लिव्हिंग सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. हे रुडॉल्फ विर्चॉने प्रूव्ह केलं. लिव्हिंग सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. आधीची सेल आहे त्याच्यापासून नवीन सेल फॉर्म होतात. सी हिअर दिस इज अ वन सेल अँड दिस सेल हॅज अ न्यूक्लियस. आणि एक न्यूक्लियस आहे. आणि जेव्हा डिव्हिजन प्रोसेस स्टार्ट होते तेव्हा त्यांच्यामधला जो सायटोप्लाझम आहे, म्हणजे त्यांच्यामधले जे मॅट्रिक्स आहे तेही डिवाइड व्हायला लागते आणि अशी कंडिशन फॉर्म होते. त्यानंतर मधला जो सायटोप्लाझम आहे तो अजून वेगळा होत जातो आणि एक न्यू सेल्स नंतर काय व्हायला लागतात? ह्या काय झाल्या? दोन सेपरेट सेल्स झाल्या. म्हणजे ह्या सेल कोणाकडून कुठून फॉर्म झाल्या? तर ही सेल जेव्हा डिव्हाइड झाली तेव्हा ह्या दोन सेल त्यापासून फॉर्म झाल्या. सो लिव्हिंग सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. आफ्टर दॅट अ सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ही सेल आहे ते प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. बिकॉज इट प्रोव्हाइड प्रॉपर स्ट्रक्चर अँड ऑल्सो इट परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. सो सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ life. Then next postulates is total activities of cells are responsible for activity of an organism. प्रत्येक सेलमध्ये जे फंक्शन होत असतं, जी ॲक्टिव्हिटी होत असते आणि त्या ॲक्टिव्हिटीजमुळे सेल्स फॉर्म टिश्यूज, सेल्सपासून टिश्यूज फॉर्म होतात. त्यामुळे त्या ॲक्टिव्हिटीचे टिश्यूज परफॉर्म करतात आणि टिश्यूजचे काय बनले आहेत? तर ऑर्गन्स बनले आहेत. आफ्टर दॅट ऑर्गन्स फॉर्म ऑर्गन सिस्टीम. त्यापासूनच आपल्या सगळ्या सिस्टीम्स तयार झाल्या आहेत. नर्वस सिस्टीम असेल, सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल. सो दिस सेल perform their activities. So this organ system can perform their activities and all organ systems perform their activities. So whole body can perform their day to day activities. सेल त्याच्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करते त्यामुळेच पूर्ण बॉडी काय करते? त्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असते. सो टोटल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. देन सेल्स शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. सेल्स काय दाखवतात? द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. सी हिअर द एनर्जी फॉर्मेशन takes place in a cell because the respiratory reaction takes place in a cell. जी रेस्पिरेटरी रिॲक्शन आहे एनर्जी फॉर्मेशनसाठी होते. रेस्पिरेशनमधून जो ऑक्सिजन बॉडीमध्ये इंटेक केला जातो तो हिमोग्लोबिन काय करतं? सेलपर्यंत पोहोचवतं आणि तिथे रिॲक्शन होऊन एनर्जी तयार होते. कोणत्या फॉर्ममध्ये? ATPsमध्ये. ATPs these are chemical bonds and these energy is stored in these ATPs. त्या ATPsमध्ये ती एनर्जी स्टोअर केलेली असते आणि जेव्हा आपल्याला एनर्जीची गरज असते these bonds gets break. ते बॉन्ड्स काय होतात? ATPमधले केमिकल बॉन्ड्स ब्रेक होतात अँड दे रिलीज द एनर्जी अँड दिस एनर्जी इज यूज्ड फॉर डे टू डे ॲक्टिव्हिटीज. ज्या काही ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या आहेत त्यासाठी ती एनर्जी यूज केली जाते. सो दिस एनर्जी, हे जे एनर्जी फॉर्मेशन आहे इट इज टेक्स प्लेस इन अ सेल. सो सेल्स शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आणि ही एनर्जी सेलकडून जी आलेली एनर्जी आहे ती पूर्ण बॉडीमध्ये डे टू डे ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी यूज केली जाते. देन cells contains nucleic acids means DNA and RNA. DNA means deoxyribose nucleic acid and RNA means ribose nucleic acid in the nucleus and cytoplasm. सेलमध्ये अजून काय दिसून येतं? न्यूक्लिक ॲसिड म्हणजे जे काही आपलं जेनेटिक मटेरियल आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, तर या सेलमधला जो न्यूक्लियस आहे त्यामध्ये हे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. सी हिअर दिस इज अ सेल
आणि ह्या सेलमध्ये काय आहे, दिस इज अ न्यूक्लियस अँड इफ सी हियर दिस इज अ न्यूक्लियस, आपण तो मॅग्निफाय करून बघितला तर यामध्ये सी हियर दिस न्यूक्लियसमधलं जे जेनेटिक मटेरियल आहे इट इज क्रोमोझोम. हा काय आहे, क्रोमोझोम आहे. आणि काय होतं याच्यामध्ये, हा क्रोमोझोम आहे इट कंटेन्स दी DNA. ओके, सो ऑल जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट इन अ न्यूक्लियस. आणि हा न्यूक्लियस कोणामध्ये आहे, सेलमध्ये आहे. सो सेल्स कंटेन न्यूक्लिक ॲसिड. सो दीज आर पोस्टुलेट्स ऑफ मॉडर्न सेल theories. Then in your textbook there is one column of know the scientist. Okay, so a German botanist Matthias Sheldon in 1838. See, this is Matthias Sheldon. So this scientist examine number of plants. त्याने वेगवेगळ्या प्लांट्सचा स्टडी केला, बऱ्याच प्लांट्सचा स्टडी केला. अँड ही कन्क्लुडेड दॅट, त्यातून त्याने कन्क्ल्युजन काय काढलं, ही कन्क्लुडेड दॅट व्हेरियस टिश्यूज ऑफ प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स. वेगवेगळे जे प्लांट्स आहेत त्यांचे जे टिश्यूज आहेत ते वेगळ्या वेगळ्या टाईप्सच्या सेल्सनी तयार झालेले आहेत. दीज आर कंपोज्ड ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स. ॲट दॅट टाईम अ ब्रिटिश झुलॉजिस्ट थिओडर श्वान, झुलॉजिस्ट म्हणजे जे ॲनिमल्सचा स्टडी करतात ते झुलॉजिस्ट म्हणून कन्सिडर केले जातात. थिओडर श्वान इन 1839 प्रपोज दॅट सेल्स आर बाउंड बाय थिन मेम्ब्रेन. एक जी सेल असते, सपोज दिस इज अ सेल, आणि ती जी सेल आहे ती एका थिन मेम्ब्रेनने बाउंड झालेली असते. ओके, सो दिस थिन मेम्ब्रेन इज द सेल वॉल किंवा प्लांट्समध्ये ॲनिमल्समध्ये मेम्ब्रेन. ओके, ही ऑल्सो एक्सप्लेन अबाउट एक्झिस्टन्स ऑफ सेल वॉल ॲज अ युनिक कॅरेक्टर ऑफ प्लांट सेल. प्लांटची जी सेल असते त्यांचं जे आउटर वॉल आहे ती कोणती असते, सेल वॉल असते. अँड इन ॲनिमल सेल वॉल इज ॲबसेंट. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते. प्लाझ्मा मेम्ब्रेन हेच त्यांचं आउटर मेम्ब्रेन असतं. सो ऑन द बेसिस ऑफ हिज ऑब्झर्वेशन ही प्रपोज दॅट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर मेडअप ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स. जेवढे काही प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत ते कशाने बनलेले आहेत, सेलने बनलेले आहेत. सो सेल इज बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो सिम्पली वी कॅन डिफाईन दिस सेल इज डिफाईन ॲज a structural, functional and fundamental unit of every living organism. सेल ही काय आहे, स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट आहे. फंडामेंटल मीन्स बेसिक, मूलभूत असं ते एक युनिट आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. So this is all about the cell. In same topic you will study detail about different organelles which are present in a cell and types of cell. Thank you.